शेतकरी बंधूंनो, मी योगेश मडक, तापी बायो फर्टिलायझर प्रतिनिधी. आज आपण आलेलो आहोत पिंपरखेड या गावी, तालुका हिंगोली, जिल्हा हिंगोली. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय? विठ्ठल मारुती गुलकर, राहणार पिंपरखेड, तालुका जिल्हा हिंगोली. मोबाईल नंबर? 8261 890 937. यावर्षी आपलं जे हळदीचं क्षेत्र होतं ते किती एकर होतं? 3 एकर. 3 एकर. 3 एकरला संपूर्ण खर्च किती लागला तुम्हाला? आम्हाला 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये खर्च लागला. यावर्षी जे यावर्षी प्लॉट कसा आहे तुमचा? सडीला वगैरे बळी पडलेला आहे का? नाही, सध्या नाही ना. हा, म्हणजे सध्या नाही, म्हणजे सडत नाही लागली आमच्या याला. सडीचं प्रमाण नाही आहे. नाही ना. तुम्ही तापी बायो फर्टिलायझरचं बॅक्टेरियाचे प्रोडक्ट आहे हो, ते कितीदा वापरलेलं आहे हळदीला? आम्ही 2दाच वापरले गेले. हा, 2दा वापरलं. तुम्हाला जे आहे तुमच्या सराउंडिंग म्हणजे बाकीच्या शेतकऱ्याची काय कंडिशन आहे सध्या इकडं? सध्या आमच्या इकडे तर बरीच सड लागलेली आहे. सडीचं प्रमाण जास्त आहे. सडीचं प्रमाण जास्त आहे. हा, आपल्या प्लॉटला कुठेही नाही सडीचं प्रमाण नाही आहे. आणि आता सांगायचं झालं तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना यावर्षी एवढा पाऊस काळ होता बरोबर, तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देसाल की प्रोडक्ट कसा वाटला तुम्हाला? रिझल्ट कसे वाटले प्रोडक्टचे? याची चांगले आहेत रिझल्ट. हा, बॅक्टेरियाची. बरं. कोणतीही सड, हुमणी, आळी वगैरे लागलं नाही? काहीच नाही. ओके. तर शेतकरी बंधूंनो, यांनी जे आहे ते 3 एकरला जवळजवळ 2 टप्प्यात 1-1 किलो म्हणजे असं 2 किलो एकरी वापरलेलं आहे. बॅक्टेरियाचे प्रोडक्ट छान आहेत. आणि यावर्षी जे आहे अपेक्षित उत्पादन तुम्हाला किती आहे? तरी आम्हाला 25-30 क्विंटल होईलच. हां, 25-30 क्विंटल धरलं या कंडिशनला. बाकीच्या शेतकरी जे काही जिथं आम्ही आता फिरत आहे ना, तर खूप क्रिटिकल कंडिशन आहे, खूप सडीचं प्रमाण वाढलेलं आहे. तरी शेतकरी बंधूंनो, तुम्ही तुमच्या एकदा प्लॉटमध्ये बॅक्टेरिया हा प्रोडक्ट नक्कीच वापरा हळदीसाठी. तरी अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधू शकता. धन्यवाद.